सांगितलं हे फुटाने खा. बघा ते मी बंद केलं ते आपण कसं संपलते ना त्याला बंद केलं ना चालू केलं आता का? केलं. हे केलं जगात, पण जगामध्ये गेल्यानंतर घनघोर वर्ष झाली. नदीला पूर आला, जिकडे तिकडे पाणी झालं. म्हणून हे जीव वाचवण्यासाठी दोन झाडांवरती दोन चढले. एका झाडावरती कृष्ण भगवान चढले, एका झाडावरती सुदामा चढले. पाणी चालू आहे, थंडीनं चुरचुर करत आहे आणि भूक लागलेली आहे. आणि सुदामानं गुरुवाईंनी दिलेली पुतळी सुदामाजवळ होती आणि ती पुतळी सुदामानं चोरून काढली आणि खायला सुरुवात केली. भगवंताला सर्व काही कळत होतं. भगवान म्हणला, सुदामा काय झालं रे, काय कडकड काय वाजताय? काय नाही देवा, मित्रा थंडी वाजते ना, त्याच्याला दात वाजताय. अरे चोरी करतो काय, मला चोरून खातो, ठीक आहे. त्याला सर्व पुढारी खाऊन टाकले. बघा, जो भगवंताला चोरून खातो त्याच्या जीवनामध्ये 18 विश्व दारिद्र्य येतं. किती दारिद्र्य येतं? 18 विश्व. 18 विश्व म्हणजे काय? 18 गुणिला 20 म्हणजे किती दिवस होता? 360 दिवस. त्याला 18 विश्व म्हणतात. आहे भगवंताचं, भगवंताला अर्पण करा ना. पण आम्ही एवढे स्वार्थी आहे, भगवंताला अर्पण करत नाही, आपण चोरून खातो. भगवान म्हणतात की जो मला सगळा हाताने देतो, काही एक न्याय सृष्टीचा नियम आहे की तुम्ही जे द्याल ते अनंत पटीने भेटतं. जमीन म्हणते की माझ्यामध्ये तू एक दाना टाक, मी तुला उंदर म्हणताना देईन. भाव भुकेला हरी करीत से भक्ताची चाकरी. भाव भुकेला हरी करीत से भक्ताची चाकरी. देखियाला भक्त तुझा, देखियाला भक्त तुझा, गुरुदेव त्याच्या भक्ती प्रेमा, गुरुदेव त्याच्या भक्ती प्रेमा. दैन्य दया दे हरी, दैन्य दया दे हरी. करीत से भक्ताची चाकरी, करीत से भक्ताची चाकरी, करीत से भक्ताची चाकरी. हा हे प्रमाणात दिली लागा. जेव्हा सुदामा बागेत जातो ना, तेव्हाच प्रमाण आहे. हे शाळेमध्ये कुठून महाराजकडे आलं. मग अशा रीतीने एकाला चोरून खाल्लं. भगवान म्हणे मला चोरून खाल्लं, ठीक आहे, त्याची वाडी तुला बघायला लागते. गुरु महाराजांकडे आले, मोळ्या घेऊन आले आणि मग भगवंतानं अगदी 64 दिवसामध्ये 64 कला शिकून घेतल्या. किती दिवसात? फक्त 64 दिवसात 64 कला शिकल्या. साधीपणे ऋषी म्हणाले, जेव्हा तुम्हाला जे द्यायचं होतं ते दिलं मी, आणि तुम्ही ते मिळवलं, आणि तुम्हाला ते प्राप्त झालं, आता लागण्याची काही गरज नाही. मग श्रीकृष्ण भगवान म्हणाले की तुम्ही आता मला ज्ञान दिलं तर काहीतरी गुरुदक्षिणा घ्या. काय दक्षिणा दिल्याशिवाय ज्ञान कळत नाही. सांदीपनी ऋषी म्हणाले, ही नदीचं पवित्र पाणी आम्हाला भेटतं, हे धाराय आश्रमात त्यांचे फळ भेटतात, गाय तिचं दूध भेटतं, आम्हाला सर्व काही मिळतं, आम्हाला काही नको. सांदीपनी म्हणत की माझं भाग्य की मी साक्षात जगन्नियंत्या ब्रह्मांड नायक परमात्म्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्याला ज्ञान दिलं. माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे. ही जर दक्षिणा भरपूर झाली, प्रभू मी तुम्हाला ओळखलंय, आणि तुमच्याकडून काय सेवा घेऊ, काय दक्षिणा घेऊ. सांदीपनी ऋषी नाही म्हणाले, पण सांदीपनीची पत्नी होती. ती पत्नी म्हणते, माझ्या रात्रीचा असंच आहे, तू
कोणी द्यायला येतो ते म्हणता नाही आता तो देव हे तुम्हाला कळालं की मग कळाल्यानंतर त्याला मागून घ्या ना बरे काय मागा आपला मुलगा तो पेलेला आहे त्या मुलाला परत बोलवा ना साधेपणे ऋषी म्हणाले नाही भगवंताला आपल्याला दुःख द्यायचं नाही काय मागायचं नाही आपण जर मागितलं तर भगवंताकडून यदा कदाचित आपला मुलगा आनवला नाही तर त्यांना दुःख होईल म्हणून साधेपणे ऋषी नाही म्हणाले पण आईची इच्छा पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे आई तुमचा मुलगा गेलाय का ठीक आहे कुठे गेला माझ्या पायावर फुलला तो मग भगवंताने त्या ठिकाणी उडी मारली पाहला तर कुठे आहे मग गेले त्या ठिकाणी यमलोकामध्ये कुठे आहे आणि यमलोकातून त्या भगवंता सांदीपनी त्या मुलाला सोडवलं आणि त्यांना परत आणलं गुरु महाराजांनी आशीर्वाद दिला गुरु मातेने आशीर्वाद दिला सर्वांचा आशीर्वाद घेऊन गोपाल कृष्ण भगवान आणि बलरामजी आपल्या द्वारकेमध्ये आले आपल्या मथुरेमध्ये आले आता सुखाने जीव जाऊ लागले आई बाप भेटले आणि दुःख कसलंच नाही पण एका दिवशी त्या इमारतीच्या कोपऱ्यामध्ये जाऊन भगवंत रडतायत एवढ्यामध्ये उद्धव आला आणि उद्धवाला पाहिलं की भगवंत एका कोपऱ्यात जाऊन रडतायत उद्धव भगवंताजवळ गेले उद्धव म्हणाले काका अरे आई बापाला बंदिशाळेतून मुक्त केलं दुष्टांचा संहार केला राज्य मिळालं ते राज्य तुम्ही उग्रसेनाला दिलं आता काय दुःख आहे कशासाठी रडताय तर भगवान म्हणाले उद्धव तुला काय सांगले मला आठवण येते रे कोणाची आठवण येते माझ्या वियोगामध्ये त्या माझ्या सख्या माझ्या गोपी कशा माझ्या आईची अवस्था काय असेल माझ्या गोपाळांची अवस्था काय असेल माझ्या बाबाची अवस्था काय असेल त्यांची आठवण घेऊन माझं हृदय भरून येतं मी म्हणतो की तुमचं जर एवढं प्रेम आहे त्यांना न्याय द्यायला पाहिजे होतं की मी घराघरात व्याप्त आहे तुम्ही तर ज्ञानी आहे मग तुम्ही त्यांना अज्ञानामध्ये ठोक का आला तर भगवान म्हणाले उद्धवा तुम्ही म्हणता त्यांना ज्ञान द्यायला पाहिजे होतं पण मी तितक्या ज्ञानी नाही तर मी बृहस्पतीचे गुरु शिष्य आहे बृहस्पती म्हणून तुम्हाला अनुभव केलेला आहे आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे तर तुम्हीच व्रजभूमीमध्ये जावं आणि त्या गोपींना हे ब्रह्मज्ञान सांगावं ठीक आहे असं म्हणून उद्धवजी म्हणाले आता उद्याच्या दिवशी जातो उद्धवजी त्या ठिकाणी येणार गोकुळामध्ये वृंदावन भूमीमध्ये जाणार गोपींची उद्धवाची भेट होणार ती कथा आपण दुपारून पाहू आता वेळ आहे पण पावन आप झाली गोपाल कृष्ण भगवान की जय हरि बोल हरि बोल हरि हरि बोल शिव माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव
जेवण स्वयंपाक तयार आहे. कोणी पाय मोकळे करून येतं सांगते येऊन जातो पर्यंत बंद करा.